चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धा होणार, पाकिस्तानमध्ये होणार आणि दुबईमध्ये होणार. हायब्रिड मॉडेल असणार. भारतीय संघ पाकिस्तानला जाणार नाही. चर्चावर चर्चा झाल्या. चॅम्पियन्स ट्रॉफी चालू झाली आणि आता अंतिम सामन्याची वेळ आलेली आहे. सर्वोत्तम गोष्ट कुठली म्हणता येईल ना, तर ती ही आहे की या स्पर्धेमध्ये ज्या दोन टीमनी खेळामध्ये सातत्य दाखवलं त्याच दोन टीम सर्वोत्तम संघ म्हणून या अंतिम सामन्यात खेळणार आहे. होय, भारत विरुद्ध न्यूझीलंड ह्या दोन संघांदरम्यान याच मैदानावरती दुबईच्या इंटरनॅशनल स्टेडियमवरती चॅम्पियन्स ट्रॉफी 2025चा अंतिम सामना होणार आहे. भारताने आपले सर्व मॅचेस जिंकलेले आहेत, म्हणजे साखळीतल्या 3 मॅचेस आणि नंतर ऑस्ट्रेलियाला सुद्धा हरवलं. न्यूझीलंडची कामगिरी अजिबात कमी नाही. त्यांनी एकच सामना गमावलेला आहे आणि तो सुद्धा भारताविरुद्धच. बघायला गेलं तर कागदावरती या दोन्ही टीममध्ये काही वेगळेपण दिसत नाही. आपल्याकडे शुभमन गिल आहे, त्यांच्याकडे राचिन रवींद्र आहे. आपल्याकडे कोहली आणि रोहितसारखे अनुभवी खेळाडू आहेत, त्यांच्याकडे केन विल्यमसन आहे. आपल्याकडे जडेजा आहे, त्यांच्याकडे सँटनर आहे. सगळंच जर का बघायला गेलं तर अगदी बरोबरी आहे. फरक थोडासा कुठं आहे तर भारतीय संघामध्ये 2 नाही 3 नाही 4 दर्जेदार स्पिनर आहेत. या मैदानावरचं जे विकेट आहे ते थोडंसं फिरकीला साथ देणार आहे. फक्त याच्यात एक बदल थोडासा असा आहे की फायनल मॅचसाठी विकेट जे बनवलं जाणार आहे ते ताजं विकेट असणार आहे, एकदम मध्यभागी असलेलं विकेट असणार आहे. त्यामुळे या विकेटवरती बॉल जास्त संथ येणार नाही, थोडासा थांबून येणार नाही, कदाचित थोडासा पटकन बॅटवरती येईल. भारतीय संघाचा किंचित मला वर चष्मा वाटतोय तो या स्पिनरच्या समावेशामुळेच. नाहीतर भारत आणि न्यूझीलंडमध्ये फार वेगळेपण नाही आहे. अर्थात विराट कोहलीला यश मिळालेलं आहे. 2 सामन्यामध्ये त्यांनी जबरदस्त बॅटिंग केली आहे. शुभमन गिलनी पहिल्या 2 सामन्यामध्ये केलेली आहे. त्याचबरोबर KL राहुलनी आपला तडाखा दाखवून दिला. नंतर हार्दिक पंड्यानी योग्य वेळेला अफलातून फटकेबाजी केली. सातत्यपूर्ण कामगिरी श्रेयस अय्यरनी सुद्धा करून दाखवलेली आहे. या अर्थाने भारतीय संघाची फलंदाजी मजबूत वाटते. न्यूझीलंड संघाची मुख्य भिस्त ही त्यांच्या बॅटिंगवरतीच असेल, कारण त्यांनी इवन उपांत्य सामन्यामध्ये सुद्धा बॅटचा तडाखा देऊन समोरच्या टीमला नामोहरम केलेलं होतं. मॅट हेनरीच्या खांद्याची दुखापत किती बरी झालेली आहे हे अजून कळलेलं नाही आहे. त्यामुळे तो सामना खेळेल की नाही याच्यावरती न्यूझीलंड संघाचं नाही आपलंसुद्धा लक्ष असणार आहे. आणि दुसरा गोलंदाज ज्याचं की न्यूझीलंडच्या लोकांना भय असेल आणि तो आहे वरुण चक्रवर्ती. माझ्या मते या सगळ्याचा जर का विचार केला तर हा सामना एकतर्फी व्हायची शक्यता फार कमी वाटते, कारण या मैदानावरचं विकेट हे कुठलीही संघाला पूर्णपणे साथ देणार नाही. पूर्ण सामन्याकरता ते चांगलं असेल, त्यामुळे नाणेफेकीचं महत्त्वसुद्धा कमी असेल, जी अत्यंत चांगली गोष्ट मानली जाते. तरीही मी म्हणेन भारतीय संघाचं पारडं किंचित जड आहे. सुनंदन लेले, ABP माझा, दुबई क्रिकेट ग्राउंड. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.